गार्डन मेट्रो स्टेशन जवळ भीषण अपघात झालाय। अपघातात 2 तरुणांचा जागीच मृत्यू झालाय। ऋतिक भंडारे आणि यश भंडारे अशी मृतांची नावे असून ते सख्खे चुलत भाऊ होते। तर गाडीतला तिसरा तरुण कुशवंत टेकवणी हा गंभीर जखमी झाला असून तो सध्या व्हेंटिलेटरवर आहे। हँड ब्रेक ओढल्यानं गाडीचं नियंत्रण सुटलं आणि गाडी मेट्रो स्टेशनच्या सिमेंटच्या पिलरला जाऊन धडकली आहे। घटनास्थळावरचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी मिकी घई यांनी। पुण्यातील कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बन गार्डन मेट्रो स्टेशनच्या खाली आज पहाटेच्या सुमारास एक भीषण अपघात घडला, ज्याच्यामध्ये 2 सख्या चुलत भावांचा जागीच मृत्यू झालाय, तर एक जण गंभीररित्या जखमी आहे। त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। हीच ती गाडी आहे। आज पहाटे 4:30च्या सुमारास पुणे रेल्वे स्टेशनहून कोरेगाव पार्क येरडा या दिशेने जात असताना अचानक नियंत्रण सुटला आणि जोरदार जर आपण बघितलं तर या जो मोठा पिलर दिसतोय या मेट्रो स्टेशनचा त्याला येऊन जोरदार धडक दिलेली आहे। जवळच बघितलं तर एक बस स्टँड देखील आहे पुण्यातील PMPML बस स्टॉपचं, या ठिकाणी ही जोरदार धडक जर आपण बघितली तर झालेली आहे। गाडीच्या अवस्थेवरून आपण अंदाज लावू शकतो की गाडीचा वेग किती असेल आणि जर आपण बघितलं तर जिथं ही गाडी पडलेली आहे सध्या आता आहे तर तिथं काही दारूच्या बाटल्या देखील दिसतायत, त्याचबरोबर काही सिगरेट्स सुद्धा या गाडीमध्ये आहेत असं आता तरी दिसतंय। अर्थात पोलीस हे सगळ्या बाबतीत तपास करतील। खरंच ड्रंक अँड ड्राईव्हचं प्रकार आहे का हे देखील या ठिकाणी पाहतील। खरं तर कोरेगाव पार्क या पोलीस स्टेशनच्या हद्दीत अशा पद्धतीने अपघात हे काय पहिल्यांदाच नाही, कारण इथं बरेच मोठ्या प्रमाणात पार्टीसाठी मुलं येत असतात, पब्स आहेत आणि रात्री बाहेर पडल्यानंतर अशाच वेगाने गाड्या या ठिकाणी चालत असतात। तसाच काही प्रकार आहे का याचा देखील शोध आता पोलीस करतायत। CCTV फुटेज देखील समोर आलेला आहे। तिथून ही गाडी अचानक वळालेली आहे आणि जोरदार धडक थेट या पिलरला येऊन दिलेला आहे आणि अवस्था बघू शकतो, संपूर्ण गाडीचा चेंदामेंदा झालेला आहे। आतमध्ये जे 3 मित्र होते, भाऊ होते, फक्त एक जण तो सिरियस आहे, जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे, तर दोघांचा जागीच मृत्यू झालाय आणि पोलीस आता वेगवेगळ्या अँगल्सने या ठिकाणी तपास करतायत। कॅमेरामॅन अमोल गव्हाळेसह मी मिकी घई, ABP माझा, पुणे। तिकडे यवतमाळ